एवढे निमात कम बसला काय झालं? काय सांगू तुला, लय डोक्याला शिन, इतकं डोक्याला शिन आहे ना माझ्या लई. अहो ताई एक प्रश्न होता विचारू का? विचार. अहो हे घराचं काम कधी होते हा? ह्योच माझ्या डोक्याला लय शिन आहे. तू बी येऊन तिथंच आला का? सगळ्या गावाने मला येडं केलंय, कधी घराचं काम पूर्ण करणार आहे. तो इंजिनियर 6 वर्ष झाले, 3 महिने झाले स्लॅब पाडल्याला. स्लॅब काढायचं काम नाही त्याचं, पुढं उलट नाही, तोंडच नाही दाखवलं त्यांनी मला अजून. तू मला फक्त दिसू दे रे. किती वर्ष झाली? एकदा दिसू दे. 6 वर्ष झाले, 6 वर्ष. ऐका ना ताई, फक्त तो मला एकदा दिसू दे. त्याला इतकं हाणणार आहे ना मी. आणि 20 लाख दिलेत ना, 40 लाख त्याच्याकडून माघारी घेणार. 40 लाख रुपये इतकं डोकं झटकले ना. ऐका ना ताई, मी एका झोपडीत राहते, झोपडीत. ऐका ना ताई. बोल. अहो मी एक इंजिनियर आणणार आहे. तो इंजिनियर इमानदार आहे, चांगला आहे. आणि तुम्हाला सांगतो लबाडी त्याला अजिबात आवडतही नाही आणि जमतही नाही. खरं बोलतोय तू? इंजिनियर, अहो इतका मस्त इंजिनियर, तुम्हाला काय सांगायची. त्याने अशी भरपूर कामं केली. कुठलंय? आहे भिखारवाडीचा आहे. नादच नाही करायचा. क्वालिटी क्वांटिटी कामाची विटी का वीट मातीची वापरतोय तो मातीची. डेंजर आहे, नाद नाही करायचा. चांगलं ना, नीट चौकशी केली ना त्याच्या आधी. हो, 100%. कारण मला आहे ना फसवणाऱ्यांनी पण असंच गोड बोलून फसवलं होतं त्या इंजिनियर बद्दल. तुम्हाला सांगतो, त्याला बी नाही सोडणार. तो बी नाही दिसला मला. 5 वर्ष झाले पुढे. तुम्हाला सांगतो 1 नंबर आहे. तुम्ही माझ्या भरोशावर त्याला काम द्या. तुमचं काम करीन तो आणि व्यवस्थित होईल. तुमचं घर 6 वर्ष झाले तसंच पडलंय. अहो तुम्हाला सांगतो मी त्याची इतकी चौकशी केली. त्याचं मागच्या 7 पिढ्या बघितल्यात. 7 पिढ्यांचं रेकॉर्ड आहे. एका पण घराला त्यांनी आतापर्यंत दागा दिला नाही. तर मी ना एवढं भारी काय, मी ना उद्या त्या इंजिनियरला आणतो. आणलं ना तुमची गाठ घालून देतो. तुम्ही त्याला सांगा असं असं काम आहे बुवा, आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका. पैशाचं नीट घेतो ना, नाही काय? तर थोबाड तोंडाच्याने माझ्या 20 लाख गेल्यात. अहो काय बोलले, पैशाचे विषय काढतात तुम्ही, पैशाचे विषय काढता. अहो पैशापेक्षा माणुसकी मोठी आहे. त्यो आपलं काम अर्ध सोडून जाणार नाही, ही गोष्ट मोठी आहे. पैशाचा विषय काढूच नका. त्याची रेट पण योग्यची. चांगलं होईन रे, मग काम तरी होईन घरात. एवढं नाही तसंच राहिले रे. बरं ऐका, टेन्शन आले आता मला. त्याचा नंबर आहे का? बरं ऐका तुम्ही बोल. मी त्याला घेऊन येतो तुमच्यापाशी. माझं काम तर त्याला दाखवणार आहे मी. माझं बी हाय थोडं काम. त्याच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, पण त्याच पहिल्यांदा आलेला आहे माझ्याकडे, नाही का? तर तो आला ना तर मी त्याला आपण हे काम दाखवू. ते सांगा ना आपल्याला काय बजेट आहे काय नाही. इमानदारी म्हणजे त्याच्या रक्तातच इमानदारी मेन पॉइंट. हा बरं मी येतो ताई. येतो मी. थांबा, आलो इकडे बघाय का मी. येतो म्हणलं, येतो. ठेवू का? हा 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 हा. नमस्ते नमस्ते. तर आपलं एक काम आहे सर. बोला ना. अहो काय नाही. हॅलो. आलो ना. आलो. येतो. तुमचं घर कुठं आहे ती? हा हा येतो. ठेवू का? तर ऐका ना सर. हॅलो. अहो येतो, खरंच येतो म्हणलं ना. येतो. विश्वास नाही का माझ्या? येतो. तर ऐका ना सर. बोला ना. अहो आपलं एक घराचं काम आहे आणि करू ना. तिथं आमच्या शेजारीच्या ताई आहेत ना, हा. तर त्या ताईंचं पण राहिलेलं काम आहे नाही का. काही 6 वर्षापासून ते बंद काम आहे. तर ते तुम्ही करता ना सर? हॅलो. येतो म्हणलं. येतो. कुठे यायचं? या भिकारवड गावच्या खाली ना. हा बरं येतो. ठेवू का? तर आपण काम बघू. चला. ऐका ना सर, हे काम आहे ना 6 महिन्यापासून राहिलेलं आहे. आणि तर त्या ताईंची आपण गाडी घेऊ. ते येत नाही आता. तर हे काम आहे ना 6 महिन्यापासून ठेवलेलं आहे. ते 6 वर्षापासून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला मी माझं काम दाखवतो. तिकडे चला सर. हे घर आहे आणि इथं नाही का. हे घर कोणी केलं? तर ऐका ना. बोला ना. माझे एवढ्या खर्चाच फक्त काम राहिले बरं का. आणि लाईट फिटिंगचं काम राहिलं. तर मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कामावर आलेले इथं. तुम्ही स्लॅब पडायच्या टायमाला आले नाही, पाय खांदायच्या टायमाला आले नाही. सगळे तुमचे हाताखालच्यांनीच केलंय, पण काम भारी केलं बरं का. मला काम आवडलं. तर मी काय म्हणतोय, तर आपण त्या ताईंची गाडी घ्यावा. मला असं वाटतं. आणि तुमचं हा चला ना. हॅलो. ही फरची बदलायची.
बापाने घेतलं का माझ्या बापाने घेते घरची बांधायची आता बसवली नीट. अहो सर मला हे चित्र नाही आवडलं. काय नाही आम्ही येणार नाही बसू. बरं दुसरं सांग काय. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कडपा बसवलाय ना हा तरी ना की अजून उंच काढायचं माझ्या आई बघा मग तुला नाही बघायला तू. अहो तसं नाही. मग कसं काय होते मी ना इकडून बाहेर येणार बाहेर. बरोबर आहे. करू करू करू. बरं इकडे रूमचा प्रॉब्लेम केलाय तुम्ही. मला आहे मला हे पोटमाळा आहे ना इकडं मला हे पोटमाळा पाहिजे तर पोटमाळ्याचं एवढं इकडं नियोजन करून द्या. आता तू नाही आठवडा धावतो मी ते आठवडा धावतो सांग एवढं मला. चुपट मला काढून इकडे काय बसवता येईल. अहो इकडं बसवायचा कसा अहो तसं इकडं बसवा तसं इकडं बसवा. मी जो काढावा लागेल त्याचे बिल होईल 3 लाख रुपये. आता घराचं काम तुम्ही तसं चांगले केले काय अडचण नाही. आणि मी बोलून देतो आणि त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधा आणि त्यांचं राहिलेलं काम करून द्या काय का नाही. तर आपण इथं बाहेर बसूया. काय का ते जिन्याची पायरी आहे ती लोखंडाची तिच्यावर जी सिमेंट पडलंय ती कामगारांना साफ करायला सांगा आणि तुम्ही साफ करून द्या. आम्ही म्हणजे कामगारांना तर त्या ताईला बोलवतो मी त्यांना बोलून आणतो तर मी इथंच थांबा. हॅलो येतो 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 ती एक काम राहिलंय. येतो 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 तुमच्याकडेच जायचंय. एक जणांनी थांबून घेतलं होतं. हा हा येतो. चहा ठेवा बरं का. येतो तुम्ही. हा ठेवू का. ऐका ना ताई. हा आलाय का तो. हा ते आलेत इंजिनियर हो. तर तुम्ही त्यांची गाडी घेऊ चला आपण. हा, चला, चला. हा मसुबाचा टाइम कधी आहे तेव्हा आणायची आपल्याला. उद्या 12 वाजता आणायची. हा हो कुठे येत काय करताय. जेवण झालं का. हा तेवढे पैसे सोडा ना आपले. नाही लगेच येऊ तिकडे तुम्ही. येऊ का. हा हा 4 लाख रुपये सोडा. इंजिनियर हॅलो बोला ना. कुठे येत. इंजिनियर हा 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 इंजिनियर आपले तेवढे पैसे सोडा ना. 4 लाख रुपये ते कामाची. कधी सोडता. इंजिनियर ही गाडी बुक करायची आहे. हो साहेब. हा 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 ती शनिवारी आणायची आहे. शनिवारी सुट्टी का तुम्हाला. मग रविवारी आणू. हा हो घर बांधणारे मालक. हा 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 ठेवू का. सोडा तेवढे हो पैसे. गौंडी हा हा ठेवू का. गौंडी हो गौंडी हॅलो हा हा गौंडी. अगो बाया 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 ह्यो नमुना आहे होय तुझा इंजिनियर. कुठं होता तू इतके दिवस. अहो माझ्या कधी बांधणार तू. माझ्या आज्याच्या मामाच्या पोरीचं ती एका आजोबाचं वर्षात होतं ती वारली होती. मग मी काय करू. 5 वर्ष तो कोण ना कोण जरी मरतंय काय. झालतं ते थोडं झालतं. माझं घर कधी होणार. मी झोपडीत राहते झोपडीत. एवढ्या मोठ्या बांधण्याचं काम दिलंय तुला मी थोबड तोंडाच्या. मी आला होता कुठं इतके दिवस. तुला होईल. तुला मी आता सुट्टी नाही देणार. तुझ्यावर कॉम्प्लेट टाकणार आहे. माझ्या याने 20 लाख रुपये चोरले आणि 4 तोळे सोनं गायब केलं आणि माझी जागा माझ्यापासून माझ्या नाव तुझ्या नाव केली. अशी मी तुझ्या कंप्लेंट टाकणार आहे. गौंड्या आज तुला 20 रुपये खायला नाही आणि कंप्लीट टाकणार आहे 4 तोळ. टाकणार तोळ. आहे. 4 रुपये खायला आहे. नसेल. तुला 4 रुपये खायला आहे का. नसेल ना का मला 4 रुपये खायला. पण तुला सोडणार नाही मी. तू मला वाटोळ केलं. हॅलो फोनवर काय बोलत इकडे बघ. आपले पोरं घेऊन या. आपले इथं बांधण्यात आलेले इथं आपले पोरं गोट्या बिट्या सगळ्या इथं समाचारच बघू आपण. मी 20 लाख रुपये दिले तर हार दिसतो एवढा मोठा सोन्याचा. नाही तुला कोण 20 देणार लाख. पैसे. 3 कोटीच आहे. 3 कोटी. चप्पल 40 अंगात नाही जीव आणि मला बाजी राहू म्हण. तुझं असं झालंय. बोला बोला तुमचं म्हणणंच काय सांगा मला. माघारच काम करून दे. बघ ती माघार तुला टाकते. बघ माघार ती. बघ कसं झालंय. हा कधी करणार तू काम. तू नाही. तू आता कुठलंच काम नाही करणार. हातपाय मी असे मोडणार आहे ना. काम कधी करणार तुम्ही माझ्या घराचं. डोक्यात जाऊ नका. माझ्या डोक्यात जाऊ नका. डोक्यात जाऊ नका म्हणजे
ताई तो तुम्ही पाणी उतारायला काढणार लय आहे बोलू पाणी नका उतारायला. लय बोलू नका. हार घ्या शांत बसा. असले एका टाइम कितीचा हार 3 कोटी कळतं का? 40-20 लाख रुपये घेतले तुमचे. 20 कोटीचा आहे हा बाई, तुमचे. भारी. इथून जातो. धन्यवाद. नीट थोबड बी नको दाखवू तुझं मी आल्या पुढत्या